नमस्कार। स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी कम ऑन किल मी चा नारा दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यूहरचना करण्यास प्रारंभ केलाय। मुंबई महानगरपालिका ही अस्तित्वाची लढाई असेल हे लक्षात घेत पुढची पावले टाकली जात आहेत। सुमारे 110 वार्डात मराठी मतदारांची संख्या निर्णायक असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा अभ्यास असून या परिसरावर विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। वरळी, शिवडी, माहीम, लालबाग, परळ, दादर या मुख्य मुंबईतील मराठी बहुल भागाबरोबरच भांडूप, घाटकोपर, जोगेश्वरी, दिंडोशी, बोरिवली या परिसरातील वार्डात 60% अधिक मराठी मतदार आहेत। या मतदारांवर शिवसेनेची मदार असेल। या परिसरातील प्रत्येक घराशी सेना गेल्या कित्येक वर्षांपासून संबंध राखून आहे। ठाकरे ब्रँडला वाचवण्यासाठी या मतदारांना भावनिक साथ घालत विजयाची मोठ बांधली जाणार आहे। शिवसेना ठाकरे गटाचे 10 आमदार मुंबईत निवडून आले आहेत। या आमदारांवर प्रत्येक कार्यकर्त्याशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। याशिवाय शिवसेनेचे खासदार त्यांच्या क्षेत्रात खालपर्यंत पोहोचण्याचे अभियान राबवणार आहेत। मुंबईत माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विभागात सर्वाधिक आमदार निवडून आले असल्यामुळे त्यांच्यावर या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। या त्यांच्या मदतीला काही महत्त्वाचे शिलेदार दिले जातील। आदित्य ठाकरे तसेच उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नियोजनकार अनिल देसाई या मोहिमेत विशेषत्वाने लक्ष घालतील। तर मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी सर्व जागा लढायची तयारी ठेवा असं सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात ठाकरे गटाच्या अभ्यास गटाने मनसेला 40 जागा देण्याची तयारी दाखवली आहे। राज ठाकरे हा आकडा मान्य करतील का, यापेक्षाही ते समवेत येतील का, हाच सध्याचा प्रश्न आहे। मात्र मनसेचा एकही नगरसेवक मुंबईत निवडून आलेला नसल्याने 40 ही संख्या त्यांना समाधानकारक असेल असं धरलं जातं। शिवसेना उबाटाकडे मुस्लिम मतदार वळले असल्याने यावेळी काँग्रेसने आघाडी केली नाही तरी भविष्यात कामाला येणारी एक वोट बँक तयार होऊ शकते अशी ही शक्यता वर्तवली जात आहे। अर्थात काँग्रेससोबत आघाडी झाल्यास उत्तर भारतीय मतांची बेगमी होऊ शकेल असा ही अंदाज पक्षात व्यक्त केला जातोय। मुंबई महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकायची हा सध्याचा मूळ मुद्दा असून त्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील असंही शिवसेनेत एका महत्त्वाच्या अधिकाऱ्यानं सांगितलंय। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।